स्विमिंग हे पण मग त्यावेळेस दोनदा तीनदा मॅडम आल्या आमची मॅडम आल्या कधी खायला त्यावेळेस पण हे केलं होतं. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासन देखील सज्ज झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बुलढाणा नैसर्गिक आपत्ती विभाग सज्ज झाला आहे. बुलढाणा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट व इतर साहित्य देण्यात आले आहे. या साहित्याचे तालुका स्तरावर वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर धरण परिसरात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. शिवाय आपत्ती आल्यास पुरेसे मनुष्यबळ असावं यासाठी पुणे येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. सर, पावसाला जवळजवळ सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय नेमकी उपाययोजना करण्यात आल्या? या वर्षीच्या मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना जे शासनाकडून प्राप्त साहित्य झालेलं आहे त्यामध्ये रबर बोट, लाईफ रिंग, रेस्क्यू किट, मेडिकल किट अशा शासनाकडून वस्तू प्राप्त झालेल्या आहे आणि त्या आपण आपत्ती निवारणासाठी प्रत्येक तहसीलमध्ये त्याचं वाटपसुद्धा केलेलं आहे आणि या वाटप केलेल्या वस्तू त्यांनी सुस्थितीत ठेवाव्या आणि आपत्तीच्या अनुषंगानं ज्या रबर बोटी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या त्यांचे प्रशिक्षण झालेले आहेत आणि आपण नुकतंच दिनांक 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत NDRF पुणे येथे परत एक मनुष्यबळ आपल्याकडं असावं पुरेसं त्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. तरी आपत्ती जर आली तर प्रशासन हे पूर्ण तयारीने सज्ज आहे आणि या प्रशासनाच्या तयारीसोबतच नागरिकांनी सुद्धा जर काही आपत्ती आली तर सजग राहून, जेणेकरून पावसाळ्यात विजा पडण्याचं प्रमाण खूप असते आणि पूर जर असला तर नदीमध्ये प्रवेश करू नये अशा प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात येत आहे.